सकाळी उठलं की एकच प्रश्न असतो, की मुलांच्या टिफिनसाठी आता काय बनवायचं? किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं? कारण सकाळी एवढी धावपळ असते, की मुलांचा टिफिन, ऑफिसचा टिफिन आणि त्याचबरोबर नाश्तासुद्धा. तर एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हवी असते एखादी अशी रेसिपी जी पटकन बनून तयार होईल, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा असेल. सो मी आज तुमच्याबरोबर अशीच एक रेसिपी शेअर करते आहे, जी पटकन बनून तयार होईल आणि घरात लहान मुलं असो किंवा मोठे सगळेच आवडीने खातील. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान आणि हेल्दी रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ रात्रभर भिजत घातली होती. तुम्ही एक 2-3 तास जरी भिजत घातली ना तरी चालेल. डाळ ही लवकर भिजते. तर मिक्सरच्या भांड्यात टाकायची. त्याचबरोबर मी ते भरपूर चिरलेली पालक टाकली आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. 1 चम्मच जिरे टाकूया. मिक्सरमध्ये आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार करायचं. आता तयार केलेलं बॅटर आपण एखाद्या बाउलमध्ये काढूया. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते सगळं व्यवस्थित घोळून यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. परफेक्ट आपलं बॅटर तयार झालं आहे. तर चॉपरमध्ये काही भाज्या टाकते आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे ज्या भाज्या घरात अवेलेबल असतील ना, त्या भाज्या घ्यायच्या. तर मी इथे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर घेतली आहे. सगळं बारीक असं आपण चॉपरमध्ये चॉप करून घेऊ. आता चॉपर जर नसेल, तर ह्या भाज्या ना छान बारीक अशा चॉप करून घ्यायच्या. चॉप केलेल्या सगळ्या भाज्या आपण या बॅटरमध्ये टाकायच्या. काही मसाले टाकूया. तर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं, हळद, धणे जिरे पावडर आणि भरपूर असे पांढरे तीळ. तीळ ना मुलांना फार आवडतात सुद्धा आणि यामध्ये कॅल्शियमसुद्धा असतं. सो तीळ टाकायचे, थोडासा ओवा टाकलेला आहे, हिंग टाकायची, चवीपुरतं मीठ टाकूया. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकलेल्या आहे. सो ही रेसिपी ना खूप हेल्दी आहे, प्रोटीननी भरपूर आहे. तसं मुलं भाज्या खात नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भाज्या टाकून मुलांना खायला देऊ शकता. म्हणजे मुलांना कळतसुद्धा नाही, की त्यांनी कुठल्या भाज्या खाल्ल्या. आता इथे एक पॅन घेतला आहे, तर नॉनस्टिकचा पॅन आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. मोहरी टाकूया आणि थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकले. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. कढीपत्ता असेल ना, तर तो सुद्धा बारीक चिरून टाकायचा. जे पदार्थाला छान टेस्ट येते. तर आता हे बॅटर आहे ना, ते व्यवस्थित आपण ह्या पॅनमध्ये स्प्रेड करून घेऊया. आता व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित पॅनमध्ये स्प्रेड करायचं आहे. वरून मी अजून थोडेसे पांढरे तीळ टाकले आहे. झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे. बघू शकता वरून पूर्णपणे हे ड्राय झालं, की मग आपण हे पलटून घ्यायचं आहे आणि परत दुसऱ्या साईडनी सुद्धा एक 2-3 मिनिटं होऊ द्यायचं. गॅस कमी ठेवायचा म्हणजे हा पदार्थ आहे ना, आतपर्यंत छान शिजतो. सो गॅस कमी ठेवून आपल्याला हे दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त आपला प्रोटीननी भरपूर, पटकन वेळेवर बनवणारा हेल्दी असा नाश्ता तयार आहे. सो मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तुम्ही आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा. तर हव्या त्या आकारात आपण हा कट करून घ्यायचा. आता मुलांना वेगवेगळे आकार असले, की मुलं आवडीने खातात सुद्धा. त्यांना पण असं काहीतरी वेगळं असल्यासारखं वाटतं. सो मी इथे ट्रायंगल शेपमध्ये हे व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आणि दहीबरोबर किंवा मग टोमॅटो केचपबरोबर तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकता. सो रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान-छान आणि हेल्दी रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.